नमस्कार मित्रांनो, आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासात युरोपियनचे भारतात आगमन याचे 50 महत्त्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे पाहणार आहोत. त्याआधी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न पहिला, भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय कोण होते? त्याचं उत्तर आहे, भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय पोर्तुगीज होते. प्रश्न दुसरा, भारतात समुद्रमार्गे येणारा पहिला युरोपीय प्रवासी कोण होता? तर त्याचं उत्तर आहे, भारतात समुद्रमार्गे येणारा पहिला युरोपीय प्रवासी वास्को द गामा होता, जो की 1498 मध्ये भारतात आला होता. प्रश्न तिसरा, वास्को द गामा भारतात कोणत्या बंदरावर उतरला? त्याचं उत्तर, वास्को द गामा भारतात कालिकट बंदरावर उतरला. प्रश्न चौथा, वास्को द गामाचे भारतात कोणत्या राजाने स्वागत केले? त्याचं उत्तर, वास्को द गामाचे भारतात झामोरिन, जो की कालिकटचा राजा होता, त्या राजाने स्वागत केले. प्रश्न पाचवा, भारतामध्ये पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर कोण होता? त्याचं उत्तर आहे, भारतामध्ये पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर फ्रान्सिस्को द अल्मेडा हा होता. प्रश्न सहावा, पोर्तुगीजांकडून भारतात आलेली पिके कोणती? त्याचं उत्तर आहे, पोर्तुगीजांकडून भारतात मिरची, तंबाखू आणि बटाटा ही पिके आली. प्रश्न सातवा, पोर्तुगीज भारतात कोणत्या प्रकारच्या व्यापारासाठी प्रसिद्ध होते? त्याचं उत्तर आहे, पोर्तुगीज भारतात मसाले आणि समुद्री व्यापार या व्यापारांसाठी प्रसिद्ध होते. प्रश्न आठवा, पोर्तुगीजांनी भारतात सर्वप्रथम कोणते चर्च स्थापन केले? त्याचं उत्तर आहे, पोर्तुगीजांनी भारतात सर्वप्रथम सेंट फ्रान्सिस चर्च कोची हा चर्च स्थापन केला. प्रश्न नववा, पोर्तुगीजांनी भारतात सर्वप्रथम कोणता किल्ला बांधला? त्याचं उत्तर आहे, पोर्तुगीजांनी भारतात सर्वप्रथम मन्नार किल्ला बांधला. प्रश्न दहावा, पोर्तुगीजांनी कोठे सर्वात जास्त प्रभाव निर्माण केला? त्याचं उत्तर, पोर्तुगीजांनी गोवा, दीव आणि दमण या क्षेत्रात सर्वात जास्त प्रभाव निर्माण केला. प्रश्न 11, भारतात पोर्तुगीजांनंतर कोण आले? तर त्याचं उत्तर आहे, भारतात पोर्तुगीजांनंतर डच आले. प्रश्न 12, डच ईस्ट इंडिया कंपनी कोणत्या वर्षी स्थापन झाली? त्याचं उत्तर आहे, डच ईस्ट इंडिया कंपनी 1602 या वर्षी स्थापन झाली. प्रश्न 13, डचांनी भारतातील पहिली वकार कुठे स्थापन केले? त्याचं उत्तर आहे, डचांनी भारतातील पहिली वकार मसुलीपट्टणम येथे स्थापन केली, जी की 1605 मध्ये स्थापन केली होती. प्रश्न 14, डचांनी भारतात कोणत्या गोष्टीचा व्यापार केला? त्याचं उत्तर आहे, डचांनी भारतात मसाले व कापूस या गोष्टींचा व्यापार केला. प्रश्न 15, डचांनी कोणत्या लढाईत इंग्रजांकडून पराभव स्वीकारला? त्याचं उत्तर आहे, डचांनी कोलाचिलची लढाई, जी की 1741 मध्ये झाली होती, या लढाईत इंग्रजांकडून पराभव स्वीकारला. प्रश्न 16, डचांचे भारतातील सर्वात मोठे ठाणे कोणते होते? त्याचं उत्तर आहे, डचांचे भारतातील सर्वात मोठे ठाणे नागापट्टणम हे होते. प्रश्न 17, डचांचा भारतावरील प्रभाव का कमी झाला? त्याचं उत्तर आहे, डचांचा भारतावरील प्रभाव इंग्रजांशी झालेल्या संघर्षामुळे कमी झाला. प्रश्न 18, डचांचा प्रमुख व्यापार कोणत्या प्रदेशाशी होत होता? त्याचं उत्तर आहे, डचांचा प्रमुख व्यापार इंडोनेशिया प्रदेशाशी होत होता. प्रश्न 19, डचांनी भारतात कोणत्या साली ताबा सोडला? त्याचं उत्तर आहे, डचांनी भारतात 1825 साली ताबा सोडला. प्रश्न 20, डचांनी बंगालमध्ये कोणते प्रमुख ठिकाण व्यापले होते? त्याचं उत्तर आहे, डचांनी बंगालमध्ये चुचुरा हे प्रमुख ठिकाण व्यापले होते. प्रश्न 21, इंग्रजांची ईस्ट इंडिया कंपनी कोणत्या वर्षी स्थापन झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे, इंग्रजांची ईस्ट इंडिया कंपनी 1600 या वर्षी स्थापन झाली. प्रश्न 22, भारतात इंग्रजांची पहिली वकार कुठे स्थापन करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे, भारतात इंग्रजांची पहिली वकार सुरतमध्ये इसवी सन 1613 मध्ये स्थापन करण्यात आली. प्रश्न 23, भारतामध्ये पहिली इंग्रजी वकार उघडण्याची परवानगी कोणी दिली? याचं उत्तर आहे, भारतामध्ये पहिली इंग्रजी वकार उघडण्याची परवानगी जहांगीर याने दिली. प्रश्न 24, इंग्रजांनी बंगालमध्ये कोणत्या ठिकाणी पहिली वकार स्थापन केली? तर त्याचं उत्तर आहे, इंग्रजांनी बंगालमध्ये हुगळी या ठिकाणी पहिली वकार स्थापन केली.
प्रश्न 25. इंग्रजांनी कलकत्ता कोणत्या वर्षी स्थापन केले? त्याचं उत्तर आहे इंग्रजांनी कलकत्ता 1690 या वर्षी स्थापन केले. प्रश्न 26. इंग्रजांना मुंबई कोणाकडून मिळाली? त्याचं उत्तर आहे इंग्रजांना मुंबई पोर्तुगीजांकडून मिळाली. प्रश्न 27. मुंबई इंग्रजांना कोणत्या कराराने मिळाली? त्याचं उत्तर आहे मुंबई इंग्रजांना चार्ल्स द्वितीय आणि पोर्तुगीज राजकुमारी कॅथरीन यांच्या विवाहामुळे 1661 मध्ये मिळाली. प्रश्न 28. भारतामध्ये इंग्रजांची पहिली राजधानी कोणती होती? त्याचं उत्तर आहे भारतामध्ये इंग्रजांची पहिली राजधानी सुरत ही होती. प्रश्न 29. इंग्रज आणि फ्रेंच यांच्यातील महत्त्वाची युद्धे कोणती? इंग्रज आणि फ्रेंच यांच्यातील महत्त्वाची युद्धे कर्नाटकी युद्धे म्हणून ओळखली जातात. प्रश्न 30. इंग्रजांनी बंगालच्या नवाबावर विजय मिळवलेली महत्त्वाची लढाई कोणती? तर याचं उत्तर आहे इंग्रजांनी बंगालच्या नवाबावर विजय मिळवलेली महत्त्वाची लढाई म्हणजे प्लासीची लढाई, जी की 1757 मध्ये झाली होती. प्रश्न 31. भारतामध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी कोणत्या वर्षी स्थापन झाली? तर याचं उत्तर आहे भारतामध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी 1664 या वर्षी स्थापन झाली. प्रश्न 32. फ्रेंचांनी भारतात पहिली वकार कुठे स्थापन केली? तर याचं उत्तर आहे फ्रेंचांनी भारतात पहिली वकार सुरत येथे स्थापन केली. प्रश्न 33. फ्रेंचांनी भारतात स्थापन केलेली मुख्य वसाहत कोणती? त्याचं उत्तर आहे फ्रेंचांनी भारतात स्थापन केलेली पॉंडिचेरी ही मुख्य वसाहत होती. प्रश्न 34. फ्रेंचांची भारतातील दुसरी मोठी वसाहत कोणती? तर याचं उत्तर आहे फ्रेंचांची भारतातील दुसरी मोठी वसाहत चंद्रनगर ही होती. प्रश्न 35. फ्रेंचांचा भारतातील सर्वात प्रसिद्ध गव्हर्नर जनरल कोण होता? तर याचं उत्तर आहे फ्रेंचांचा भारतातील सर्वात प्रसिद्ध गव्हर्नर जनरल ड्युप्ले हा होता. प्रश्न 36. फ्रेंचांनी भारतात शेवटपर्यंत कोणती वसाहत ठेवली होती? तर याचं उत्तर आहे फ्रेंचांनी भारतात शेवटपर्यंत पॉंडिचेरी वसाहत ठेवली होती. प्रश्न 37. फ्रेंच भारतात कोणत्या वर्षी पराभूत झाले? तर याचं योग्य उत्तर आहे फ्रेंच भारतात 1763 म्हणजेच पॅरिस करार ज्यावेळी झाली त्या वर्षी पराभूत झाले. प्रश्न 38. भारतामध्ये इंग्रज आणि फ्रेंच यांच्यातील मुख्य संघर्ष कोणत्या भागात झाला? तर याचं योग्य उत्तर आहे भारतामध्ये इंग्रज आणि फ्रेंच यांच्यातील मुख्य संघर्ष दक्षिण भारत या भागात झाला. प्रश्न 39. फ्रेंचांचा भारतावरील प्रभाव कधी संपला? त्याचं उत्तर आहे फ्रेंचांचा भारतावरील प्रभाव 1954 ज्यावेळी पॉंडिचेरी भारतात विलीन झालं त्यावेळी त्यांचा प्रभाव संपला. प्रश्न 40. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी कोणत्या राज्यकर्त्याच्या आदेशाने स्थापन झाली? याचं उत्तर आहे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी 14वा लुई या राज्यकर्त्याच्या आदेशाने स्थापन झाली. प्रश्न 41. भारतामध्ये इंग्रजांच्या राजकीय साम्राज्याची सुरुवात कधी झाली? तर याचं उत्तर आहे भारतामध्ये इंग्रजांच्या राजकीय साम्राज्याची सुरुवात 1757 म्हणजे ज्यावेळी प्लासीची लढाई झाली त्यावेळी. प्रश्न 42. प्लासीच्या लढाईत इंग्रजांना विजय कोणामुळे शक्य झाला? तर याचं उत्तर आहे प्लासीच्या लढाईत इंग्रजांचा विजय मीर जाफरच्या फितुरीमुळे शक्य झाला. प्रश्न 43. बक्सरची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर याचं योग्य उत्तर आहे बक्सरची लढाई 1764 या वर्षी झाली. प्रश्न 44. बक्सरच्या लढाईत इंग्रजांचा प्रमुख सेनापती कोण होता? तर याचं योग्य उत्तर आहे बक्सरच्या लढाईत इंग्रजांचा प्रमुख सेनापती हेक्टर मुनरो हा होता. प्रश्न 45. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? त्याचं उत्तर आहे भारताचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेटिंग हा होता. प्रश्न 46. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता? त्याचं उत्तर आहे भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग हा होता. प्रश्न 47. भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता? तर याचं उत्तर आहे भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग हा होता. प्रश्न 48. भारतामध्ये ब्रिटिश राज्याची अधिकृत सुरुवात कधी झाली? तर याचं योग्य उत्तर आहे भारतामध्ये ब्रिटिश राज्याची अधिकृत सुरुवात 1858 या साली झाली. प्रश्न 49. इंग्रजांनी कोणत्या युद्धात मराठ्यांना हरवले? तर याचं योग्य उत्तर आहे इंग्रजांनी तिसरे पानिपत युद्ध जे की 1761 मध्ये झालं होतं या युद्धात मराठ्यांना हरवले. प्रश्न 50. 1763च्या पॅरिस करारानंतर भारतात कोणाचे वर्चस्व वाढले? तर याचं योग्य उत्तर आहे 1763च्या पॅरिस करारानंतर भारतात इंग्रजांचे वर्चस्व वाढले.
तुमच्या बुद्धीला चालना देणारे आणि ज्ञानात भर टाकणारे इतिहासावर आधारित गजबजनक सामान्य ज्ञान प्रश्न जीके क्वेश्चन घेऊन येत आहोत तुमच्याच या बोर्ड टू MPSC UPSC चॅनलवरती। व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना। भेटूया पुढील व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद।